डिस्क्लेमर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे छावा कादंबरीवर आधारित आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही पुढे जाऊन दाखवलेलं आहे की चित्रपटामध्ये गणोजी आणि कान्होजी अशी नावं फक्त घेतलेत. शिर्के अख्ख्या पिक्चरमध्ये एकही उल्लेख नाही. म्हणजे आज अक्षय म्हटल्यानंतर माझ्या अक्षय नावाचे अक्षय कुमारही असू शकतो, अक्षय खन्नाही असू शकतो आणि आम्ही अक्षय येळकी असू शकतो. अर्थात अक्षय म्हटल्यानंतर ते अक्षय कुमारला लागू होण्याची गरज नाही किंवा अक्षय खन्नाला लागू होण्याची गरज नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज आपल्या गणोजी कान्होजी म्हटल्यानंतर तुम्ही अंगावरती ओढून घेताय, म्हणजे ते तुम्ही लागू केलं की शिर्केंच आम्ही गणोजी कान्होजी सांगतो. मग भले ते असतील, गणोजी शिर्के जरी आम्ही म्हटलं असतं, कान्होजी शिर्के जरी आम्ही म्हटलं असतं, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा त्यांनी सुद्धा एक दाखला दिला. त्या मालिकेमध्ये सुद्धा गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के आणि त्यांच्या गावासहित पूर्ण नाव घेण्याचं काम केलेलं आहे. मग त्यावेळेला तुम्ही का बोलला नाहीत असं होतेकरांनी त्यांना सवाल सुद्धा केला. मग हा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या वेळेला स्वराज्य रक्षक मालिका आली त्यावेळेला तुम्ही बोललेला नाही आहात, ज्या वेळेला छावा कादंबरी आली त्यावेळेला तुम्ही समोर येऊन बोलत नाही आहात. आजपर्यंत 200-250 नाटकं ही शंभूराजांना बदनाम करणारी झाली, त्यावेळेला सुद्धा तुम्ही समोर येऊन बोललेला नाही आहात. अनेक लोकांनी म्हणजे थोरातांची कमळा वगैरे सारखी, मोहित्यांची मंजुळा सारखी पिक्चर आली तरी सुद्धा कोणी येऊन आजपर्यंत बोललेलं नाहीये. आज मात्र तुम्हाला येऊन शंभूराजांबद्दल काहीतरी चांगलं समोर येत असताना बोलायची काय गरज आहे, असा प्रश्न पत्रकारांच्या वतीने सातत्याने विचारला जातोय किंवा इतिहास तज्ञांकडून विचारला जातोय. त्यामुळं